कामाची पार्श्वभूमी सांगतो. सदर ठिकाणी ते काम चालू झालं. सगळी योजनेचं काम सगळे चालू झालेलं आहे. ते काम चालू झालं त्यावेळेस मला काय कल्पना वगैरे नव्हती. ते काम चालू झालं त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती. ज्यावेळेस इथे गटर बांधकाम नाला काढला त्यावेळेस आमचं गणित असल्यामुळं निदर्शनास आलं की इथं काम चालू झालेलं आहे. ते काम चालू झाल्यानंतर 10/3/2024ला 10/3/2025ला ह्या कामाच्या माहिती संदर्भात मी ग्रामपंचायतीकडे अर्ज दिला की बाबा सदरचं काम हे रस्ता तहसीलदारानं दिलेल्या रस्ता रजिस्टरनुसार नसून सदरचं चाललेलं काम रस्ता तहसीलदार यांनी ग्रामपंचायतीला 1952 साली दिलेल्या रस्ता रजिस्टरप्रमाणे नसून ते वैयक्तिक जागेत चाललेलं आहे. ते थांबवून रस्ता रजिस्टरनुसार ते काम करण्यात यावं असं मी ग्रामपंचायतीला अर्ज दिलेला आहे. सदरचा अर्ज ग्रामविकास अधिकाऱ्यांनी स्वतःच्या सही शिक्क्यानुसार स्वीकारलेला आहे. तदनंतर त्या ग्रामपंचायतीच्या माझ्या दिलेल्या हरकत अर्जावर 27/3/2024ला ग्रामपंचायतीचा ठराव झाला. त्या ठरावामध्ये सरपंचांच्या समितीने सरपंचांनी ठराव असा घेतला की धोत्रे व किरवे यांचं सहमतीपत्र घेऊन इथून नाला खाली नेण्यात यावा आणि ते काम चालू करण्यात यावं असा ठराव झालेला आहे. त्यानंतर कामाचे गटरामध्ये कामाचे बार उभे राहिले. मी परत 16/4/2025ला ग्रामपंचायतीला दुसरा अर्ज दिला की 24 तारखेला यात्रा उत्सव आहे. शासन काट्यांचा कार्यक्रम सुद्धा चौकात चालतो. तिथले बार सगळे कापून टाका आणि जागामधून देवस्थानच्या जागेसाठी या कार्यक्रमासाठी जागा मोकळी करा असा अर्ज दिला होता 16/4/2025ला. तरी हे काम चालू झालं. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की हे काम नागरी सुविधातलं आहे. मग मी परत हे काम पूर्ण झाल्यानंतर मी माहिती अधिकारात अर्ज दिला की सदरचं धोत्रे यांच्या वैयक्तिक जागेतून झालेलं काम त्याची माहिती द्या. ह्या कामाची माहिती मला माहिती अधिकाराखाली देताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सदरचं काम हे ग्रामनिधीतून विजय चिकणे घर ते धोत्रे डंबेघर असा झालेलं मला माहिती अधिकारातून उत्तर दिलं. सदरचं काम हे यांच्या घरामधल्या कामाची चौकशी विचारत होते. तर सदरच्या कामासाठी ग्रामनिधीतून मयूर शिंदे यांनी 2 लाखाचे काम केलेलं आहे. ते काम धोत्रे गटावर इथपर्यंत पूर्ण केलेलं आहे. इथपर्यंत तो अगोदरचं स्लॅब आहे का त्या घरामध्ये तर ते पूर्ण केलेल्याची मला माहिती अधिकारात उत्तर दिलं. ती माहिती मला योग्य मिळाली नाही म्हणून मी अपील केलं विस्तार अधिकाऱ्यांच्याकडे. विस्तार अधिकाऱ्यांच्याकडे अपील केल्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी थोडंसं मला त्यांची भाषाशैली वापरून तुमचं महत्त्वाचा मुद्दा काय ते आम्हाला सांगा. तक्रार काय? हे काम 2 लाखाचं मंजूर झालेलं आहे आणि त्याच कामाचा परत निधी नागरी सुविधामधून झालेला म्हणजे या कामाला डबल एकाच निधी कामावर डबल निधी पडला. दुसरा निधी कोणाचा पडलेला आहे? नागरी सुविधा कुणी टाकलेला आहे बांधकाम बांधकाम विभागाच्या माध्यमातून डबल निधी झाला. आता तुमचं म्हणणं काय आहे? यात काय झालेलं आहे? एकाच कामावर 2 निधी पडलेले आहेत. माझा मूळ मुद्दा किती असा होता दिवसात 2 निधी पडले? एक साधारणपणे 1.5 महिन्याचा कालावधी. दोन्ही कामाचे पूर्णत्वाचे दाखले माझ्याकडे आहेत. हां, आणि काम एकच आहे. काम एकच आहे. शीर्षक एकच आहे. ते पण अपूर्ण आहे. शीर्षक एकच आहे. काम एकच आहे. ते किती पण अपूर्ण. रुपयाचा निधी पडलाय तुम्ही माहितीच्या अधिकारात? ग्रामनिधीतून 2 लाखाचा पडला आणि नागरी सुविधातून 5 लाखाचा. 7 लाख रुपये. 7 लाख रुपयाचं काम आहे का नाही? नाही. किती रुपयाचं काम आहे? मग ते आता ते तांत्रिक अधिकाऱ्यांनी हे करायचं. निधीचा निधीच्या गैरवापराबाबत माझी तक्रार आहे. आणि मी सदर बाबतीत 2 वेळा चौकशा झाल्या. पहिल्या चौकशी अहवालात विस्तार अधिकाऱ्यांनी खोटा चौकशी अहवाल तयार करून दिला सरपंचांच्या संगनमताने. मग परत मी फेर चौकशी लावली. फेर चौकशीमध्ये सगळी माहिती आता समोर आलेली आहे. त्या माहितीच्या अनुषंगानं मी माननीय जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभाग आणि गटविकास अधिकारी यांच्याकडं संयुक्त चौकशीसाठी काम करणारा ठेकेदार ग्रामपंचायत आहे का ठेकेदार स्वतंत्र नेमला ग्रामपंचायतीने? ग्रामपंचायत ठेकेदार सचिन अशोक मध्ये ग्रामपंचायतीने स्वतः काम केलेलं नाहीये. हे पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अंडर काम झाले. कार्यकारी उपविभागीय अभियंता त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम झालेलं आहे. बरं, हे काम पूर्ण झालेलं आहे. तर काम पूर्णची इथं तारीख दिलेली नाही. मंजूरची पत्र मला बांधकाम भवनाने माहिती दिली आहे बांधकाम विभागाकडून. त्यात काम पूर्णत्वाची मुदत होती 6 महिने. 10/4/2024ला ह्या कामाचा आदेश आला चालू व्हायचा. 14/10
24 ह्या काम चालू करायचा आदेश आहे बघा, 14/10/24 कामाचा आदेश आहे. तिथून पुढे 6 महिने कामाची मुदत होती. म्हणजे ही मुदत संपती 13/4/25 कामाची मुदत संपते. आता पूर्णत्वाच्या दाखल्यावर 11/4/25 काम पूर्णत्वाचा दाखला दाखवलेला आहे. परंतु 16/4/2025 मी बार कापा म्हणून गटराचा अर्ज देतोय आणि 11/4 काम पूर्ण होतंय. ते कसं काय? मग तुमच्या मते हे सगळं जे झालंय त्याला कोणी पाठीशी घातलंय की कोणाच्या वरच असताना झालंय हे सगळं? आता ते मी कसं बोलणार कोणाच्या बरोबर? तक्रारी तुम्ही करून देखील माहिती अधिकारात माहिती मागून देखील माहिती तुम्हाला चुकीची दिली जाते. चुकीची दिली जाते. चुकीची देण्यापाठीमागं उपअभियंता बांधकाम विभागच कारणीभूत आहे का इथं तुमचे स्थानिक राजकारण्यांमधून काय हस्तक्षेप होतो याच्यामध्ये? तर सगळ्यांचाच हस्तक्षेप त्यात ही शोध घ्यावा लागेल. आता मी संयुक्त चौकशीसाठी समिती नेमण्यासाठी मी अर्ज केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांपर्यंत, सगळ्या अधिकारी वर्गांना निवेदन दिलेलं आहे. तुम्हाला अपेक्षित काय आहे यातनं? अपेक्षित मला माझी मागणी आहे की तहसीलदारांनी जो रस्ता दिलेला आहे, रस्ता रजिस्टर, त्याप्रमाणे तो बंदिस्त गटर व्हावा. ही माझ्या नियोजन. तुमच्या माहितीप्रमाणे ह्या रस्त्याचं मोजमाप किंवा इथल्या चौकाचं मोजमाप काय आहे? ग्रामपंचायतीनं तशी माझ्याकडे लेखी पुरावे दिलेले आहे ह्या जागेचे मोजमापाचे. तहसीलदारांना दिलेलं रस्ता रजिस्टर सुद्धा ग्रामपंचायतीनं मला माहितीच्या अधिकारात दिलेलं आहे. त्याप्रमाणे आता काहीच नाही. त्याप्रमाणे इथं कसलंच काम नाही. मोजमाप सांगा. झालंय की जास्त झालं? मोजमापात तर कामच नाही, मोजमापाच्या कडेला झालं पाहिजे. ते काम मोजमाप सरकारी जागेतच झालं नाही मला. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तुमचा जो मोजमाप आहे हा रस्ता किती फुटाचा आहे, हा चौक किती फुटाचा आहे ते सांगा. झाले त्यांची काय तक्रार आहे का? त्यांची तक्रार नाही, त्यांच्या संमतीपत्राने ती तक्रार नाही. हा? त्यांच्या संमतीपत्राने तक्रार नाही. माझी मुळात मागणी आहे की वैयक्तिक जागेत निधी खर्च झाला का? माझी मागणी काय, वैयक्तिक जागेत निधी खर्च झाला का? ग्रामपंचायती एवढी जागा. आता इथं तहसीलदारांनी इथं रस्ता रजिस्टर दिलेला आहे. इथं 55/44 फुटाचा मोकळा चौक आहे तहसीलदारांनी दिलेला. नकाशा आहे तसं. नकाशा आहे, रस्ता रजिस्टर आहे, ग्रामपंचायतीकडे आहे. म्हणजे हा चौक आहे. 55/44 फुटाचा तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दिलेला रस्त्याचे प्रमाण हा मोठा चौक आहे. 17 फुटाचा रस्ता, उत्तरेला 15 फूट बाय 55 फुटाची मोकळी जागा, दक्षिणेला 12 फूट बाय 55 फुटाची मोकळी जागा आणि मधून 17 फुटाचा शिवाजी रोड, असा हा तहसीलदाराने दिलेला रस्ता रजिस्टर नकाशा ग्रामपंचायतीने मला दिलेला आहे. आता तुम्ही 2 वेळा निधी टाकला म्हणता तुम्ही, तर कामाचं नाव जे ते सेम आहे का? सेम सेम दोन्हीचे पूर्णत्वाचे दाखले मी तुम्हाला देतो. सेम काम. सेम काम. विजय चिकणे ते धोत्रे डंबे घरापर्यंत बंदिस्त गट. एकच काम 2 वेळा पडलं. एकच काम इथं 2 वेळा पडलेलं आहे. दोन्हीचे पूर्ण. दुसरी गोष्ट अशी, हे काम ग्रामनिधीतनं झालं त्यावेळी सरपंचांचा स्वतःचा सही शिक्क्यानुसार ग्रामपंचायत सदर बांधकाम विभागाकडे दाखला आहे की सदर काम यापूर्वी कोणत्याही निधीतून मंजूर नाही. त्यानंतर 1-1.5 महिन्याच्या कालावधीत हे काम झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यमान सरपंच, त्यावेळेचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी हे काम हस्तांतर म्हणून स्वीकारलेलं आहे देखभाल दुरुस्तीसाठी. ते पत्र आहेत. पहिल्या ज्यावेळेला पहिला निधी जो पडला त्यावेळेला काम किती पूर्ण झालं होतं? पहिला निधी पडून काम सगळं पूर्ण, ग्रामनिधीचं काम पूर्ण आहे. पूर्ण झालं कधी केव्हाच झालं. त्याच्यानंतर 1.5 महिन्याने हे काम झालं. दुसरा निधी पडला. दुसरा निधी. मग तो काम बस प्रतिशत पूर्ण झालेलं आहे, तर मग नुसते पैसे ते हा, काम पूर्ण झालेले आहेत, पैसे घेतले असेच. वर्ग झालेले आहेत सगळे. हा, दुसरं काम संबंधित ठेकेदाराला सांगितलं होतं, ग्रामपंचायतीला अर्ज दिले होते की काम थांबवा. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ग्रामनिधीतून काम पूर्ण झालं, हा. परंतु नागरी सुविधातले पैसे नुसते खाल्ले गेले, काम आहे हेच दाखवलं. काम तर नागरिक खाली पैसे गेलं. कामाला वापरले गेले नाहीत, वैयक्तिक जागेत काम करण्यासाठी वापरले गेलेत. पण ते किती झाले त्या निधीचं काय काम केलंय का नाहीच केलं? ते मेजरमेंट बुक मी तांत्रिक अधिकारी कदमराव साहेब आपले उपायुक्त अधिकारी आणि अरोडा साहेब कार्यकारी अधिकारी स्वतः इथं प्रत्यक्ष पाहणीसाठी आले. मी कार्यकारी उपविभागीय अधिकारी कदम साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही MD उतरवलेले, सदर MDवरचं तुमची जी मापं आणि तुम्ही प्रत्यक्षात केलेलं काम हे माप बरोबर आहे का? कदमराव साहेब काय बोलू शकले नाही. अरोडा रेकॉर्डला वेगळंच साहेब आहे. रेकॉर्डला सगळं वेगळं आहे. रेकॉर्डला वेगळं आहे, प्रत्यक्षात काम वेगळं वेगळं आहे. नागरी सुविधांचा निधी कामावर पडलाच नाही, तो फक्त नुसता दाखवला गेलाय असंच तुम्हाला म्हणायचं. दाखवलं. पैसे काढून घेतले. पैसे काढून. अभियंता आरोरा ही आत्ता आलेली बरं, ह्या पैशाचा ते आता कार्यकालच त्यांचा आत्ता सुरू झाला. मला काय म्हणायचं आहे, ह्या निधीचा अपहार कोणी केला असा तुमचा संशय आहे?
मला संशय मी तसं सांगू शकत नाही कुणी केला. आता ते तांत्रिक बाबी आहेत सगळ्या. म्हणजे अधिकारी प्रशासन काहीतरी कोण असेल तर विद्यमान तुमच्या गावातील सभापती हे विद्यमान पंचायत समितीचे सभापती आहेत. बांधकाम विभाग हा पंचायत समितीचा आहे. मग सभापतींना तुम्ही ही गोष्ट कानावर घातली का की अशा पद्धतीनं चुकीचं काम झालेलं आहे? नाही का कारण प्रतिनिधित्व ते तालुक्याचे करतात. ते सभापती होण्याआधी हे काम झालेलं आहे. हे पूर्ण झालेलं आहे. सदस्य तर होते ना तुमच्या विभागाचे. त्यांना मागं मी बोलवलं होतं ते आहे त्या कामासाठी संदर्भात कामाच्या हिशोबात त्यांना फोन केला होता, इकडं बोलवलं होतं, पण ते काय आले ना त्यांची टाळाटाळ झाली त्यावेळेस.